टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आज 144 वर्षांनी आज जो महायोग आलेला होता महाकुंभ मेळाव्याचा, आज 60 कोटीहून अधिक श्रद्धाळू त्या ठिकाणी गंगा स्नानासाठी गेले होते आणि एक हिंदू आज प्रथमच एवढ्या अनेक वर्षांनंतर आज हिंदू एकजूट झालेली होती आणि हिंदूंचा एक श्रद्धेचा विषय होता। पण आज असं झालंय ज्यावेळेला हिंदू एकजूट होतो त्यावेळेला सॉफ्ट टार्गेट म्हणून प्रत्येक हिंदूला केलं जातं। इतर जातीला आपण बघितलं असेल मक्का हज बीज ज्या काही गोष्टी आहेत ह्यांना कधीही टार्गेट केलं नाही जात, पण फक्त हिंदू जर एकजूट झालं तर ह्याला दरवेळेला टार्गेट केलं जातं। ठीक आहे, गंगा शुद्ध झाली पाहिजे त्याबद्दल कोणीही नाकारत नाही, सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत, पण आज श्रद्धेचा ज्यावेळेला विषय येतो, हिंदूंच्या एकजुटीचा ज्यावेळेला विषय येतो, ज्यावेळेला देशभरातून आणि जगभरातून किंवा 60 कोटीहून अधिक हिंदू एका जागेवर येतात त्यावेळेला असं दरवेळेला हिंदूंना टार्गेट करून हिंदूंबद्दल अपप्रचार किंवा अशा ज्या काही गोष्टी एका हिंदू नेत्याकडनं होऊन किंवा आपण ज्यावेळेला निवडणुकीला हिंदू नेता म्हणून प्रोजेक्ट करतो पण दरवेळेला आपण हिंदूंनाच टार्गेट केलं, हे कितपत योग्य आहे? आणि आज हिंदू दुखावले जातात की एवढा एक चांगला कार्यक्रम किंवा एवढा एक चांगला आपण देशासमोर एक कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये कुठेतरी काहीतरी विघ्न आणायचं काम काही आपले नेते करत आहेत। हे खूप हुशार नेते आहेत, नक्कीच आम्हाला आदर आहे, पण कुठेतरी हिंदूंमध्ये विभागणी होऊ नये की हिंदूंबद्दल हे वारंवार गोष्टी घडत आहेत। ठीक आहे, एकदा झालं त्यानंतर प्रत्येक वेळेला आपण गुढीपाडव्याच्या रॅलीमध्ये पण तेच झालं। आमची विनंती एवढीच आहे की ज्यावेळेला हिंदू एकजूट झालेला आहे ही एकजूट अशीच राहिली पाहिजे आणि सर्वांनी त्याला समर्थन केलं पाहिजे, एवढीच यामागची उद्देश होता। अपयश या पक्षाला आलेलं हे यामागचं कारण असू शकतं 100%। आपण एकदा विधानसभेला आपण प्रत्येक वेळेला जर आपण आपली भूमिका बदलत राहिली, एकदा आपण बोलणार हिंदू बोलणार, एकदा मराठी बोलणार, परत हिंदू बोलणार, परत नंतर एखाद्या वेळी झेंड्यामध्ये एखादा रंग आपण टाकणार, म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही जर तुमच्या भूमिका बदलत राहिलात तर जनता सुद्धा हुशार आहे। आपण एका वेळेला उत्तर भारतीयांना मारणार, नंतर त्यांच्या उत्तर भारतीयांच्या पूजेला आपण जुहूला जाणार, उत्तर भारतीय एखादी कुठली तरी प्रोग्राम ऑर्गनाईज करतो तिकडे जाणार, परत त्यांनाच कुठल्या तरी गुजरात्यांना मारणार, आपण जैन कास्टला मारणार। पण आपल्यासोबत आपले मित्र हे प्रत्येक जण बघतोय की आपले मित्र हे जास्त गुजराती आहेत, जैन आहेत आणि आपण त्यांना मारत बसणार। म्हणजे दरवेळेला भूमिका बदलायच्या, पण किती बदलायच्या हे सुद्धा मतदार विचार करतो आणि मराठी मतदार, मी बोलतो आता मराठी मतदार हा खूप हुशार झालेला आहे, त्याला माहिती आहे की हे दरवेळेला आपली भूमिका बदलत असतात आणि हिंदू म्हणून हे ना जर प्रोजेक्ट आता कोण करत असेल तर हे हिंदू जे आहेत एकजूट होऊन ह्यांना नाकारलेलं आहे आणि विधानसभेत हिंदूंनी दाखवून दिलेलं आहे की आपण जर दरवेळेला अशी भूमिका बदलली तर आम्ही तुम्हाला नाकारणार आहोत। नाही, त्यांनी सिद्ध मनसेच्या वतीने काय झालेलं आहे आपण सिद्ध करून दाखवा की गणपतीच्या मिरवणुकीत कुठे काय झालं। आपण सिद्ध करायचं असाल तर नक्कीच, पण आपण सिद्ध करणार नाही आणि वायफाय फक्त काहीतरी बडबड करत बसणार। मी सांगतो ना, सिद्ध करा गणपतीची कुठे मिरवणूक होती आणि काय झालेलं मिरवणुकीत किंवा त्यावेळेला गणपतीची विसर्जन होतं हे त्यांनी संतोष झुरींनी स्पष्ट करावं। मला असं वाटतं की त्यांचे नाही, त्या बाल्याला अजून माहित नाही, त्याच्यामुळे त्याला बाल्यानी पहिलं त्याच्या बॉसला विचारावं की काय करू शकतो। आपल्याला काय झालंय, संतोष झुरीचं असं झालंय की वरळीमध्ये इच्छुक होते, त्यानंतर संतोष धुरीच्या जागेवरती संदेश देशपांडेला आणलं, त्याच्यामुळे तो बाल्या इकडचा ना तिकडचा आता 4 पक्ष फिरतोय। मला माहिती आहे की तो कुठे कुठे गेलेला होता विधानसभेच्या आधी कोणाकडनं तिकीट घ्यायला, त्याच्यामुळे विषय भरकटवायला अनेक लोक आहेत, पण मला असं वाटतं की हिंदू म्हणून आज एकजूट राहिली पाहिजे आणि त्यांचे जे काही पक्षप्रमुख आहेत त्यांना पहिले त्यांनी शिकवावं किंवा त्यांना सांगावं की किती वेळा आपण वारंवार आपले विषय बदलणार, आपल्या भूमिका बदलणार किंवा जनतेसमोर आणि मतदारासमोर हे त्यांच्या नेत्यांना जायचं असतं, त्याच्यामुळे त्यांनी त्याचा विचार करायला हवा। नाही, मला बरं झालं शिक्षणाचं। आता मला असं वाटतं की त्यांचे जे काही नेते आहेत आज मराठी करतात, यांच्या नेत्यांच्या मुलं जर मराठी मीडियममध्ये शिकत होते का? आज तुम्ही कोणाला तरी उठसून मारताय, काय करताय? आज तुमची मुलं कुठे शिकत होती? दरवेळेला मराठीचा जर तुम्हाला खरंच अभिमान होता तर मराठी माध्यमातून जसं राजसाहेब स्वतः होते बालवणमध्ये तसे मराठी माध्यमातून तुमची मुलं शिकलेली आहेत का? बघा, ह्या विषयावरती मला जायचं नाही, एक कुठेतरी विषय भरकटवण्याचा विषय आहे। दरवेळेला हिंदू हा सॉफ्ट टार्गेट का व्हावा? प्रत्येक वेळेला तुम्ही हिंदूंमध्ये भांडणं लावणं, जसं निवडणूक आली
मराठी, गुजराती, उत्तर भारतीय या काही गोष्टी चालू होतात आणि मताचं राजकारण इथे सुरू होतं. यानंतर मला असं वाटतं हिंदू जशी एकजूट आहे, जशी हिंदू याच्या नंतरच्या काळात देखील ही एकजूट अशीच राहील. बालबुद्धीने हा बॅनर लावलेला आहे आणि नुसतं प्रसिद्धीसाठी हा बॅनर लावण्यात आलेला आहे असं संतोष झुरी म्हणतात. संतोष झुरीची बुद्धी व त्याच्या पक्षाची बुद्धी ही मतदारांनी दाखवली. आज ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला, मी माही विधानसभेत बोलतोय, ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला तिकडे तुमचे राजपुत्र उभे होते, पक्षाचे अध्यक्षांचे चिरंजीव उभे होते, पण आज ते तिसऱ्या नंबरला गेले, ते सुद्धा 35,000 मतं. म्हणजे त्याच्यानंतर आज सदा सरवणकरांना 51,000 मतं पडली आणि 35,000 म्हणजे तुम्हाला मतदार नाकारतायत. फक्त तुम्ही हे काही स्टंटगिरी जी काही करताय, पण तुम्हाला मतदार नाकारतायत हेही त्या अजून त्या पक्षाला कळत नाहीये. संतोष झुरी खूप मोठे नेते झालेले आहेत, पण अजूनही कॉर्पोरेशन जिंकायचं काय त्यांचं नशिबात नाहीये किंवा अजून तिकीट सुद्धा त्यांना मिळत नाहीये. काही वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी मशिदीचा मुद्दा काढला होता गुढीपाडव्या मेळाव्यामध्ये. या गुढीपाडव्या मेळाव्याला त्यांनी हिंदू धर्माचा, गंगाजलचा विषय काढलाय. धर्माधर्मावर प्रत्येक गुढीपाडव्याला ते विषय काढताय आणि तेढ वाढवताय. आपण ते बघितलं असाल की दरवेळेला काहीतरी विषय असे काढायचे आणि मतदारांमध्ये एक विचित्र चित्र निर्माण होतं. आज हिंदूंना मला कळत नाही की एक मेळावा झालेला आहे, त्यानंतर आपण किती वेळा म्हणजे आपण देश विदेशात या कुंभ मेळाव्याचा आपण देश विदेशाने पाहुणे आपल्या इथे आले. एक नामुलकी 60 कोटी हिंदू म्हणजे झालं काय त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी गंगा स्नानचं एक गरीबापासून श्रीमंतपर्यंत प्रथमच हे असं झालेलं होतं. आणि ह्या गोष्टीवरती आपण टीका करणं कितपत योग्य. आणि आपण एकदा टीका झाली त्यानंतर वारंवार तीच टीका करत राहावी. म्हणजे तुम्हाला काय दाखवायचंय? ठीक आहे, गंगा पवित्र झाली पाहिजे, तुम्ही त्याचं शुद्धीकरण ज्या काही प्रकल्प आहे तो सुरू आहे त्याच्यावर तुम्ही नक्कीच बोला, पण कुंभमेळ्यावर वारंवार आपण का टीका करताय हाच आमचा प्रश्न आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.